आणि आता पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरण 6 महिन्यांपासून फरार सह आरोपी अखेर अटकेत। शाळा संस्थाचालक उदय कोतवालसह सचिव तुषार आपटेला कर्जतमधून बेड्या। ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। बदलापूर अत्याचार प्रकरणातील दोन्ही सह आरोपींची पोलिसांकडून वैद्यकीय तपासणी। उदय कोतवालचा बीपी वाढल्याने मध्यवर्ती रुग्णालयात, तर वैद्यकीय तपासणीनंतर तुषार आपटेची पोलीस ठाण्यात रवानगी। बदलापूर अत्याचार प्रकरणातील सह आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटेला आज कल्याण कोर्टात हजर केले जाणार। 6 महिन्यांपासून दोन्ही आरोपी फरार होते। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण मुंबई हायकोर्टात आज महत्त्वाची सुनावणी। सकाळी 10:30 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। निलेश राणे कुडाळमधून धनुष्यबाणावर निवडणूक लढण्याची चर्चा। कुडाळची जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता। वर्षा निवासस्थानी नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक। माजी मंत्री मधुकर पिचड आणि पुत्र वैभव पिचड स्वगृही परतणार। 15 ऑक्टोबरला पिचड पिता पुत्राची राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेशाची शक्यता। काही दिवसांपूर्वी पिचड यांनी घेतली होती शरद पवारांची भेट। तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतांकडून पवार गटाकडे उमेदवारीची मागणी। पंढरपूर मंगळवेढ्यातून लढण्यास इच्छुक, तर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शरद पवार गटात प्रवेश करणार, अनिल सावंतांची माहिती। अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का। भाऊसाहेब भोईर यांचा पक्षाला रामराम। मोठं शक्ती प्रदर्शन करत जाहीर केली भूमिका। कुणाल दराडे येवल्यातून भुजबळांविरोधात विधानसभा लढण्याच्या तयारीत। दराडे काका पुतणे आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। कुणाल दराडे माजी आमदार किशोर दराडे यांचे पुतणे। दराडेंचे एक भाऊ पवार गटात, तर दुसरा ठाकरे गटात। दोन्ही ठिकाणी कामं करून घ्यायची, मात्र कोण काय काम करतं हे येवल्यातील जनतेला ठाऊक। भुजबळांची टीका। येवल्यात शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा। शिवरायांच्या 12 फुटी सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचं अनावरण। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह छगन भुजबळांची उपस्थिती। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अजितदादांची तळमळ असते। सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांच्या कामांचं कौतुक। सरकारच्या बनवाबनवीला जनता बळी पडणार नाही। राज्य बर्बादीच्या उंबरठ्यावर कॅबिनेट बैठकीतील नोटमधून समजलं। विजय वडेट्टीवारांची राज्य सरकारवर टीका। सुंदर मुली नोकरदार व्यावसायिकांना मिळतात, उरलेला गाळ शेतकऱ्यांना मिळतो। अजितदादांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयारांच्या विधानानं नव्या वादाला तोंड। मतदारसंघातील विरोधकांकडून 2019चा जुना व्हिडिओ व्हायरल। मात्र महिलांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, देवेंद्र भुयारांचं स्पष्टीकरण। आमदारकी गेली तरी चालेल, पण रामगिरी महाराजांचे विचार सोडणार नाही। साधूंना ठेचून मारण्यासारखा प्रसंग वैजापुरात होतो की काय, अशी शंका। शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारेंचं वक्तव्य। मी निवडून आल्यावर रामगिरीला बेड्या घातल्या नाही तर आडम मास्तर म्हणू नका। नरसय्या आडम यांचा रामगिरी महाराजांवर हल्ला बोल, तर नारायण राणेंच्या पोट्यालाही माफी मागायला लावणार। आडम मास्तरांचा नितेश राणेंवरही निशाणा। रोहित पवार अजित पवारांची स्पेस घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण असं स्थान मिळवण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात। रोहित पवारांनी वयाचं भान ठेवून बोलावं, हसन मुश्रीफांचा रोहित पवारांना सल्ला। सुजय विखे संगमनेरमध्ये येत असतील तर स्वागतच, तर फक्त मीच नाही, संगमनेर तालुक्यातील सर्व जनता त्यांचं स्वागत करायला तयार। थोरातांकडून सुजय विखेंना मिश्किल टोला। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव नांदेडच्या मुखेड विधानसभा लढवणार। बालाजी खदगावकर भाजपच्या विद्यमान आमदाराविरोधात मैदानात। मुखेड मतदारसंघात भाजपचे डॉक्टर तुषार राठोड हे आमदार। बुलढाणा विधानसभेत शिंदे गट आणि ठाकरे गटात लढत होण्याची शक्यता। विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या विरोधात लढण्यासाठी तयारी सुरू। धाराशिवच्या 4ही विधानसभेच्या जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार देणार। लवकरच उमेदवारांची नावं जाहीर करणार, जिल्हाध्यक्ष विकास पाटील यांची माहिती। जालन्याच्या अंतरवाली सराटीमधून जरांगे पाटील यांच्या संपर्काचा पत्ता बदलणार। छत्रपती भवन नावाने धुळे सोलापूर रोडवर असलेल्या पैठण फाट्यावर जरांगेंचं कार्यालय शुक्रवारपासून सुरू राहणार। मनोज जरांगेंच्या वडिलांनी घेतली जरांगेंची भेट। तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जरांगेंच्या वडिलांनी गॅलेक्सी रुग्णालयात भेट घेतली। मराठा बांधवांवर 18 पेक्षा जास्त अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याची माहिती चुकीची। विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्यानं माझ्या विरोधात कारस्थान। प्रवीणा मोरजकरांचा आरोप। रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीच्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ। नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी। मंदिराला आकर्षक सजावट। जेजुरी गडावर नवरात्र आणि दसरा उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई। जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं ड्रोनच्या सहाय्यानं गडाची मनमोहक दृश्य टिपण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यात नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या मंदिराला आकर्षक सजावट। आदिशक्तीची मंदिरं विद्युत रोषणाईनं उजळली। धुळे जिल्ह्यात 196 ठिकाणी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं साजरा करण्यात येणार। सुमारे 1,500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात।
नाशिक जिल्ह्यातील नांदुरी वणीमधील सप्तशृंगी देवीचा नवरात्र उत्सव सुरू. धुळे विभागातून दररोज 13 बसेस सोडण्यात येणार. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात गणपत गायकवाडांच्या अनुपस्थितीत पत्नी सुलभा गायकवाड सक्रिय. सुलभा गायकवाडांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू. नंदुरबारमध्ये भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं जनजाती गौरव यात्रेला सुरुवात. स्वातंत्र्य लढ्यात जनजाती युद्धांच्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी यात्रा. शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक. मुख्यमंत्र्यांबद्दल बोलणाऱ्या जिल्ह्यात फिरू देणार नाही, रघुवंशी यांनी केलं होतं वक्तव्य. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात नाशिक विभागातून नंदुरबार पालिका अव्वल. पालिकेला 1.5 कोटी रुपयाचं बक्षीस. नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद. अद्यापही जिल्ह्यातील हजारो महिला योजनेपासून वंचित. शासनानं पोर्टल सुरू करावं, अपात्र महिलांची मागणी. नंदुरबार बाजार समिती मकाची आवक वाढली, मात्र आवक वाढल्यानं मकाच्या दरात घसरण. सध्या मकाला 1500 रुपयांचा दर, तर शेतकऱ्यांमध्ये असंतोष. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील देवलीपाडा गावात तलाठीत अवैध वाळूचा उपसा आणि वाहतूक करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. धुळे तालुक्यात अतिपावसामुळे कांद्याच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून फवारणीला सुरुवात. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील अभानपूर धरण ओव्हरफ्लो. हजारो हेक्टर क्षेत्राला फायदा होणार. शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. जळगावच्या अमळनेरमध्ये अजित पवार गटाच्या अनिल पाटलांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न. निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना. जळगावात गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं गांधी तीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा. ओरियन इंग्लिश मीडियम स्कूलनं पटकावला पहिला क्रमांक. जळगाव शहरात महात्मा गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना यात्रेचं आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिकांचा यात्रेत सहभाग. जळगाव शहरात मोबाईल चोरणाऱ्या 2 चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. चोरट्यांकडून 2 चोरीच्या दुचाकी आणि मोबाईल हस्तगत. चोरीचे 4 गुन्हे उघड.